चला तर आज बनवूया आपण इन्स्टंट मसाले भात. त्यासाठी बघा मी काय काय घेतलं आहे. इथे एक छोटा टमॅटो घेतला आहे, अजून वाटाणा, बटाटो, कोथिंबीर हे सगळं घेतलं आहे. 2 मिरच्याचे तुकडे घेतलेत आणि मग कुकरमध्ये तेल घातले. तेल गरम झाल्यावर मोहरी घातले, त्यात मग जिरं टाकले थोडंसं मस्तपैकी. त्याला छान तडतडू दिलं आणि मग त्यामध्ये लगेच मी कढीपत्ता पण ॲड केला आहे. कढीपत्ता पण छान तडतडला, त्यात 2 हिरव्या मिरच्या टाकल्या, कोथिंबीर टाकली आणि मग लगेचच मी त्यामध्ये टमॅटो टाकला. टमॅटो घातल्याच्या नंतर मग थोडंसं मी त्यामध्ये हलवून घेतलं, मस्तपैकी मिक्स केलं ते आणि मग थोडंसं मीठ पण ॲड केलं मी त्यात. मला पुढे दिसेलच थोडं मीठ घातलं. मीठ घातल्यावर काय होतं की टमॅटो पटकन गाळ होऊन जातात, म्हणजे शिजतात छान मऊ. त्यामुळे पटकन मीठ घालून घ्यायचं पहिले टमॅटो टाकल्याच्या नंतर. मग मी त्यामध्ये मीठ घालून छानपैकी फिरून घेतलं, एकदा परत मिक्स केलं आणि मग अशा पद्धतीने तुम्ही मसाले भात एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागतो. त्यात नंतर वाटाणा, बटाटो हे सगळं कापून घेतलेलं परत ते टाकलं. मग त्यात थोडीशी हळदी पावडर घातली, थोडंसं आमचं घरचं लाल तिखट घातलं. खूप छान टेस्ट लागते ह्याला, मसाले भाताला. खूप म्हणजे खूप छान. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. त्यात 1 चमचा अजून थोडंसं टाकले मी, मग लाल तिखट टाकले त्यामध्ये मस्त, आणि थोडासा घरचा काळा मसाला असतो ना, तो पण मी त्यात ॲड केला आहे. थोडासा काळा मसाला घरचा असतो ना, तो पण ॲड केला आहे आणि त्याला पण छान मिक्स करून घेतलं आहे छानपैकी. खूप छान लागतो, इन्स्टंट होतो, 10 मिनटात अगदी रेडी होतो आपला मसाले भात हा. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मग मी 1 ग्लास छोटासा तांदूळ घेतलेले आणि त्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ पण ॲड केलेली. म्हणजे आपण कोणता पण भात बनवतो ना मसाल्याचं वगैरे, त्यामध्ये लाल डाळ किंवा मग तूर डाळ किंवा मग तुम्ही मुगाची डाळ हे असं ॲड करू शकता. त्याने खूप छान टेक्स्चर येतं भाताला. अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे प्रत्येक भाताच्या जे तांदूळ असतो ना, त्याला प्रत्येक ह्याला मसाला आपला लागला पाहिजे, जेणेकरून ते खाली सफेद आणि वरतीच त्याला सगळा माल मटेरियल येऊन बसणार, असं नाही होणार. त्यासाठी छान फिरून घ्यायचं. परत मीठ आपल्याला चवीनुसार ॲड करायचं त्यामध्ये आणि मग मस्त परत एकदा फिरून घ्यायचं. म्हणजे चांगलं फिरवलं ना की मग छानपैकी सगळं मिक्स होतं ते व्यवस्थित. मग मी एक आणि परत मी थोडंसं अजून पाणी घातलं आहे त्यामध्ये आणि त्याला छान मी उकळी येऊ देणार आहे. उकळी आल्याच्या नंतर मी कुकरचं झाकण लावणार आहे, कारण की उकळी आल्याच्या नंतर झाकण लावलं ना की ते कलर सगळा एका ठिकाणी येतो आणि मिक्स होऊन जातो छान. मग कुकर लावून मी त्याला अगदी अशा 3 शिट्ट्या मारून घेणार आहे, फक्त 3 शिट्ट्या मारणार आणि मस्त मी हा तुम्हाला ताक दाखवते. मी मस्त मसाले भात गरमागरम आणि ताक एन्जॉय करणार आहे आज. खूप छान लागतो, चविष्ट. आणि हे बघा मी आता जेवणाचं कसं वाढून घेते, कारण की आज मी दुपारच्या जेवणाला एकटेच जेवणार होते. त्यामुळं मग मी बोलले की आज मी मसाला भात आणि ताक मस्त एन्जॉय करणार. तुम्ही पण एन्जॉय करा माझ्याबरोबर. एकदा नक्की ट्राय करा. लाईक, शेअर